राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने पार्टी के वर्षगांठ कार्यक्रम में बड़ा संकेत दिया। पुणे में आयोजित कार्यक्रम में बोलते हुए उन्होंने प्रदेश अध्यक्ष पद से हटने की इच्छा जताई। उन्होंने कहा, नए लोगों को मौका दें। पाटिल के बयान के बाद कार्यकर्ताओं में हड़कंप मच गया। पुणे के बाल गंधर्व रंग मंदिर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पार्टी का वर्षगांठ कार्यक्रम चल रहा है। इस कार्यक्रम में जयंत पाटिल ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्थापना दिवस समारोह में शरद पवार का दर्द सभी के सामने आया। उन्होंने कहा कि कभी नहीं सोचा था कि एनसीपी में दरार आ जाएगी। इस बीच एनसीपी शरद चंद्र पवार के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने पद छोड़ने के संकेत दे दिए। उन्होंने नए चेहरे को कमान सौंपने की इच्छा जताई। शरद पवार ने मंगलवार को कहा कि उन्होंने कभी नहीं सोचा था कि 26 साल पहले बनी उनकी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में विभाजन होगा। उन्होंने चुनौतियों के बावजूद इसे आगे बढ़ाने के लिए अपने संगठन के कार्यकर्ताओं की सराहना की। एनसीपी के 26वें स्थापना दिवस के अवसर पर आयोजित एक कार्यक्रम में बोलते हुए उन्होंने कहा, पार्टी को कुछ चुनौतियों का सामना करना पड़ा, लेकिन आप निराश हुए बिना पार्टी को आगे बढ़ाते रहे। जयंत पाटिल ने मंगलवार को पार्टी प्रमुख शरद पवार की मौजूदगी में पद छोड़ने के संकेत दिए। इस पर कार्यकर्ता भावुक हो गए, उनसे पद पर बने रहने का आग्रह किया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 26वें स्थापना दिवस पर पुणे के बाल गंधर्व सभागार में आयोजित एक कार्यक्रम में पाटिल ने कहा कि पार्टी के लिए नए चेहरे को मौका देना महत्वपूर्ण है। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐकत माझं भाषण मला आगे बढ़ेंगे, तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा। नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा। नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरेच पुढे जायचंय आणि त्यामुळे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। हे 18 वर्ष अत्यंत प्रभावीपणे जयंत साहेबांनी केलं आणि तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली। जयंत साहेबांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या, तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया। त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे। तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं। एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ। सर्वोच्च नेते आहेत, त्यांनी भाषणात सांगितलं सगळ्यांना एकत्रित बसून चर्चा करू। राजीनामा देणार नव्हतो, मी सांगितलं की ही व्यवस्था जी आहे त्याच्यात नव्या पिढीची लोक आली पाहिजे, त्यासाठी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा। साहेब घेतील ना निर्णय। मैंने इस्तीफा नहीं दिया। मैंने भाषण ऐसा किया कि पवार साहब आने वाले दिनों में इसके ऊपर आवश्यक तो विचार करे और निर्णय ले। असं आहे की पुन्हा सांगितलं, मी मराठीत भाषण केलं। मी असं का करताय? मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतका वेळ काम केलेलं आहे, इथून पुढं
आणखीन कोणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर ती त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा. तुम्ही केवळ भाषणातच सांगितलंय की यापूर्वी देखील साहेबांना भेटून प्रत्यक्ष तुम्ही सांगितले? मी भाषण केलं ना, आता त्याच्या मागे कशाला तुम्ही जाताय? पुढं बघा ना साहेब असं आहे की मी गेले 7 वर्ष हे काम करतोय. साहेबांना आणखीन वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे. त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांना मोकळीक दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतील. निवडणुका आहे तरी तुम्ही असा निर्णय का घेताय? असं मी 7 वर्ष ते काम करतोय आणि त्यामुळे साहेबांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय करून पुढे काय करायचं ठरवावं यासाठी त्यांना मोकळीक देणं आवश्यक आहे. अरे मी कुठं काय करतोय या पदासाठी मी नाव कसं सुचवू शकतो? तुम्ही चौकशी करा जरा. तुम्ही नाराज असल्याच्या बातम्या होत्या, अज्ञातवासात आहात असं देखील सांगितलं होतं आणि त्यानंतर तुम्ही आज या वर्धापनाला अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे मी अज्ञातवासात कधीच नव्हतो. मी ज्ञातवासात आहे. सर्वांना मी कुठं आहे ते माहीत असतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळं मी या ठिकाणी 7 वर्ष काम करतोय. मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच, मी देणारा कोण. त्यामुळे साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणातही सांगितलं सर्वांशी चर्चा विचार विनिमय करून पुढं काय करायचं याचा निर्णय साहेब